Cristiano. हांव बाप पावल सकेर बुडकुंजेचो विगार हांगासर म्हजे सांगाता फिरगज गवळीक मंडळीची कार्यकारी समिती श्रीमती डॉक्टर फ्रिडा रॉड्रिगस आणि हांगासर श्रीमती लविना सेराबो आयोगाची संचालकी ही आमची उपाध्यक्षीण आनी एकली नॅन्सी कार्डोजा कुटुंबाच्या कार्यक्रमा निमती ती हांगासर ना त्या देखून आमी सकट कार्यकारी समिती आमच्या फिरगजे तर्फेन तुमकां वंदन करता संतोश असो गजाल विशयी तुमकां येदोळसो कळीत आसात आमच्या फिरगजेक 100 आनी 10 वर्सां जाल्ल्या विशयांत आदल्या व्हिडिओंत आमी तुमकां सांगलां खंडितां तुमी आयकलां आमच्या फिरगजेक शतमानोत्तर दशमानोत्सव येवच्या वर्सा जानेवारीच्या 19 तारखेर 19th January 2025 ह्या दीस आयतार आमी आचरण करूंक तीर्मान केला. आतां फिरगज स्थापन जावन 100 आनी 10 वर्सां जालीं. त्या देखून 100 वर्सांचें आचरण व्हडलें केलां पूण हे 10 वर्सांचें आचरण आमी ल्हान करतले पूण आचरणांत जुबलींत निंगी त्या देखून उद्देश जुबलेचो पयलें देवाक अर्गां दिवचो. त्या देखून आमकां फाटल्या 10 वर्सांनी देवान आमकां आमच्या पात्रोन सांव पावलो मारिफात केल्ल्या बरेपणाक एक अर्गां दिवंक आमकां एक अपुरबायेचो अवकाश देवान आमकां दिला. त्या देखून हो अवकाश आमी उपयोग आमी करता. हांगा बळकुंजे म्हणटा आसतना एक अपुरबायेचो गांव निंगी तुमी बळकुंजेकर हांगा गांवांत आसूं बरो परगांवांत आसूं बरो हांगा तुमकां मस्त मोग आसा ह्या जाग्याचो. बळकुंजे म्हणटाना तुमचें काम नीट जातात आनी हें कितलें अपुरबायेचें वातावरण म्हाका हांगासर येवन 1.5 वर्स जालें कितली खुशी जाता म्हणना. एक तराचें भुमी वैकुंठा बरी हांगासर आसा. अशें सकला न्हंय आसा तेणे गादे खूब करतात रांदोळी करतात भात करतात. अशें वयल्या कुशीक रान माड माडी सांगाता आतां चिराते अशें पुरा येवन पुरा सक्कडी सांगाता एक भुमी वैकुंठा बरी आतां आसा म्हणल्यार हांव सांगीत. असल्या एका भुमी वैकुंठांत देवान आमकां सांव पावलोक पात्रोन जावन दिला. तो ही सांव पावलो म्हळ्यार तुमी जाणात बारी बलिश्ट मनीस. त्या देखून ताका देवान जबाबदारी दिली आमकां सांबाळची. आनी त्या देखून बळकुंजे आनी सांव पावलो मदें एक लागशिल्लो संबंद आसा. हांगासर तुमी जाणात एक भोव अपुरबायेचें सामर्थ्य म्हणटात आमी सकयल एकूटां क्रिस्तांव जावं पुरो मुस्लीम जावं पुरो हिंदुवांचे जावं पुरो आमच्या मदें वांटे फांटे नात. एक मानव धर्म म्हणटात पळय तशें हांगासर एक आमी मनशां हे कुटुंब जावन आमी हांगासर जियेत आनी एका प्रेरणा जावन आसा सांव पावलो. आमकां सगळ्यांक सांव पावलो एक आदर्श. हिंदुवांक थंयसर विठोबा मंदिरां म्हूण आसा जाल्यारय सांव पावलो देव म्हणून म्हणटात ते. आनी हांगासर फेस्ता वेळार वाती पेटोवच्यो मिसां दिवच्यो हें पुरो अपुरबाय आसा. त्या देखून सांव पावलो आनी बळकुंजे ते वांटे करूंक जावंकूच जायना तितलो प्रभाव हांगासर आसा. धरती पंदर न्हंय जर वळिल्ले बरी हांगासर एक काय म्हणटात सामरस्याचे एक चिंता आपू सगळे धर्मा मदें वाडून आसा. हें एक अपुरबायेचें आनी हें मोतीन आमी दवरत न्हू सांव पावलोक एक मान करूंक आनी आमच्या बळकुंजे ह्या गांवाक ताची देवाची बेसबां मेळचे पासून हो एक प्रयत्न. दुसरें आमी जुबली म्हणटा आसतना कल ही योजना करता म्हणल्यार तुमकां येदोळसो आमी सांगलां कितें गरजेचें आसा. पयल्याच सुवातेर आमच्या इगर्जेक इल्लें पेंटींग ताचे उपरांत कितें इल्लें समानाचें सम करूंक नाजाल्यार आनी 15 वर्सां उपरांत करतना बिल्डींग इल्लें पाड जाता न्ही. त्या देखून आमकां हें जबाबदारी आसा देवाचें घर सांबाळचें तें काम करता आमी. ताचे उपरांत जुबली म्हणटा आसतना दुबल्यांचो गरजे बंदोचो उडास आमी काडूंक आसा. त्या देखून आमी एक भलायकी निधी आमी करता. कितले पयशे म्हण सांगूंक जायना कितें उरतात ते आमी तांदूळ घालता ताची वाड गरजेवंतांक कोमोक आमी करयेत. उपरांत एक भोव अपुरबायेचें एक योजना जावन आसा सांव पावलोक एक स्मारक करचें भायर इगर्जे भायर आमच्या हॉलांनी इगर्ज आसा ताचे मदें सिमेस्त्रेच्या वाटेचेर थंयसर आमी करतले हांव. तें एक बरें जायचें म्हणून मस्तनाची आशा कित्याक सांव पावलो ती मस्त तांकां मोग आनी अभिमान आसा. आनी त्या देखून ही एक ती योजना जुबलेवाच्या संदर्भात आमी करतले हांव. एक काम आमी सुरू करतले हांव कित्याक चड तेंपनांत त्या देखून ह्या अपुरबायेच्या ह्या जुबलेवाक केबल तुमकां योजना विशीं सांगचें मात्र न्ही. तुमी साथी जाल्यार घेया. परगांवांत तुमी आसात एक सांगाता येवंक आनी जानेवारी म्हयनो भोव बरो न्ही
बरो म्हयनो त्या देखून तुम्ही ह्या कार्यक्रमाक येयचंय आनी वांटेली जायचे म्हणून फिरगजेचो विगार जावन आनी तशेंच हांगासर आसले कार्यकर समिती फिरगज गवळीक मंडळी गुरकार आनी सत्तर फिरगजांतर्फे तुमचे लागीं हांव विनंती करता देव बरें करूं. मोगाच्यानो 110 वर्सांचो जुबलेव आमी आचरण करच्या वक्ता आमी सांव पावलाच्या मनाक हांगासर स्मारक बांदूंक येवजण केल्ली आनी हे स्मारक खंयच्या रुपार आसूं जाय म्हणून सर्वांचो आमी अभिमत विचारता आसतना आमचे 60-70 वर्सांचे इतिहास आसचे चेरेल आसा ते सांव पावलाचे चेरेल आम्हा सर्वांक मोगाचे त्या देखून हे स्मारक ह्याच चेरेलाच्या रुपार बांदया म्हणून एक अभिप्राय आयली आनी त्या देखून हे चेरेलाचे रूप ह्या स्मारकाक आमी दिवन आसा. ह्या चेरेलांत आमकां 4 खांबे थंयसर दिसतात. हे 4 खांबे आमच्या सर्व बुळकुंजेच्या देवपूजेक पिंतरायतात आनी ताजे मदेगात आमच्या बुळकुंजेकरांक मोगान एकवटान सदांच सांबाळचो आमचो मोगासो पात्रून सांव पावलो मदगात उबो आसा. 4 कुशीच्या खांब्यातावन एक बुरूज वयर वेता आनी एका जाग्यार थंयसर ते सांगाता मेळटा. हाजो अर्थ कितें म्हळ्यार इतल्या वर्सां तावन आनी आतांय आपल्या मोगाच्या सवळेंत सांव पावल आमकां धरण आसा आनी निमाणे वयर बुरुजाचे आमकां दिसता तो सुकुरीस आनी तो आमचो शेवट जाचे वयर सांव पावलान भरवसो दवरलो आनी आमी ताजेर भरवसो दवरून आमचे जिवीत मुखारून व्हरूंक ताणें उतरान करनेन आनी लिखनेन आम्हा सुमेस्तांक मोगाचो उलो दिल्लो आनी हो जुबलेव आचरण करच्या ह्या वक्ता हे स्मारक भू आपूरबायेन हांगासर करी जाय म्हणून आम्हा सर्व फिरगजगारांची आशा जावन आसा. हे एक योजन आनी दुसरें आमचे जुबलेवाचें योजन जावन आसा इगर्जीचें पेंटिंग आनी खंयसर थोडें काम जायजें खंयसर दुरस्ती करूंक आसा ही दुरस्ती थोडी आमी थंयसर करूंक आसा आनी जुबलेवाच्या वक्ता तिसरें जावन सर्व गरजेवंतांचो उगडास दवरून एक हेल्थ फंड आमी करूंक येवजण केल्या. त्या सर्व तिनी योजनांक सुमार 15 लाख खर्च जायत म्हणून आमी एक येवजण केल्या. हे कार्य हांगासर बऱ्या रितीन जायजे तर ही सर्व योजना सफळ जायजे तर सर्वांचो सहकार आमकां भोव गरजेचो. सर्व कुशे मनाच्या दानितावन परतो सहकार ह्या वक्ता आमी आशेताव. तुम्ही कुशे मनान जे कितें हांगासर दितात ते वर्त्या संतोषान आनी अभिमानान आमी ते स्वीकार करतले आनी सांव पावलाची विशेष आशिर्वादां बेसावां सदांच हर एका मिसा वेळार हर एका मागण्यांक तुमचे खातीर देवूं दी म्हणून आमी सर्व फिरगजगारां तुमचे खातीर मागतले. त्या देखून मोगाचेनो तुमचो मोगाचो सहकार तुमी नगदी रुपार आमकां दिवयेत. या आमचे बँक अकाउंट डिटेल्स तुमकां ह्याच व्हिडिओच्या निमाणे आमी दितले. तुम्ही त्या बँक आमच्या इगर्जीच्या बँक अकाउंटाक तुम्ही ट्रान्सफर करियेत आनी तुम्ही ते पैसे दिल्या उपरांत आमच्या विगार बापांक तिळसूंक तुमकां आमी विनंती करता. तांचो फोन नंबरय ह्या व्हिडिओ निमाणे आमी घालतले. तर जनवरींत आमी आचरण करच्या त्या जुबलेवाक तुमकां सुमेस्तांक मोगान येवकार मागता आनी मोगाचो सहकार आर्थीक रूपाचो सहकार सुमेस्तांत आशेता. सुमेस्तांक देव बरें करूं. ಆತ್ಮೀಯರೇ, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕ ವಂದನೆಗಳು. ಈ ನಮ್ಮ ಬಳಕುಂಜೆ ಊರು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಹೆಮ್ಮೆಯ ಊರು. ಸಾಮರಸ್ಯ, ಏಕತೆ, ಶಾಂತಿ, ಪ್ರೀತಿ ಹಾಗೂ ಸಹಬಾಳ್ವೆಯ ಬದುಕಿಗೆ ಹೆಸರಾದ ಈ ಊರಿನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಧನ್ಯರು. ಈ ನಮ್ಮ ಊರು ಹಲವಾರು ಐತಿಹಾಸಿಕ ಘಟನೆಗಳಿಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಘಟನೆಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಲಿದ್ದೇವೆ. ಅದೇನೆಂದರೆ ಬಳಕುಂಜೆಯಲ್ಲಿರುವ ನಮ್ಮ ಸಂತ ಪೌಲರ ದೇವಾಲಯವು ತನ್ನ ಸ್ಥಾಪನೆಯ 110ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಿದೆ. ಈ ಆಚರಣೆಯು 2025 ಜನವರಿ 19ರಂದು ಜರುಗಲಿರುವುದು. 110 ವರ್ಷಗಳ ಸವಿ ನೆನಪಿಗಾಗಿ ಸಂತ ಪೌಲರ ಒಂದು ಸ್ಮಾರಕವನ್ನು ನಾವು ಇಗರ್ಜಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸುವ ಯೋಜನೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಇದು ಸಂತ ಪೌಲರ ಮುಖಾಂತರ ದೇವರು ನಮಗೆ ಕರುಣಿಸಿದ ಆಶೀರ್ವಾದಗಳಿಗೆ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯ ಕಾಣಿಕೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಈ ಸ್ಮಾರಕವು ಧರ್ಮ ಭೇದ ಮರೆತು
ಕಷ್ಟ ಸುಖಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿ ಭಾಗಿಯಾಗುವ, ಹಬ್ಬ ಹರಿದಿನಗಳಲ್ಲಿ ಒಂದೇ ತಾಯಿಯ ಮಕ್ಕಳಂತೆ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಬಾಳುವ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳಿಗಿಂತಲೂ ಮಿಗಿಲಾದ ಮಾನವ ಧರ್ಮದ ಸಂಕೇತವಾಗಲಿದೆ. ಸಂತ ಪೌಲರ ಮೇಲೆ ನಿಮಗಿರುವ ಭಕ್ತಿ, ಪ್ರೀತಿ, ಅಭಿಮಾನ ಅತ್ಯದ್ಭುತವಾದುದು. ವಿವಿಧ ಸೇವಾ ಕಾರ್ಯಗಳ ಮುಖಾಂತರ ಸಂತ ಪೌಲರ ಮೇಲೆ ನಿಮಗಿರುವ ಅಭಿಮಾನವನ್ನು ನೀವು ತೋರಿಸುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಈಗ ಈ ಸ್ಮಾರಕವು ನಮಗೆ ಒಂದು ಸುವರ್ಣಾವಕಾಶ, ಸಂತ ಪೌಲರಿಗೆ ನಮ್ಮ ಗೌರವವನ್ನು ತೋರಲು. ಇದುವರೆಗೂ ನಿಮ್ಮ ಉದಾರ ಮನಸ್ಸಿನ ಸಹಾಯ ಹಸ್ತದಿಂದ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿವೆ. ನಿಮ್ಮ ಉಪಕಾರವನ್ನು ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ ಈ ನಮ್ಮ ಸ್ಮಾರಕದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಿಮ್ಮ ಸಹಾಯ ಹಸ್ತದಿಂದ ನೆರವೇರುವುದು ಎಂಬ ದೃಢ ವಿಶ್ವಾಸ ನಮಗಿದೆ. ಸಂತ ಪೌಲರು ಈ ನಮ್ಮ ಊರನ್ನು, ಊರ ಜನರನ್ನು, ನಮ್ಮ ಕೆಲಸಗಳನ್ನು, ನಮ್ಮ ಪರಿಶ್ರಮವನ್ನು, ನಮ್ಮ ಫಸಲನ್ನು ಹರಸಲಿ ಎಂದು ಬೇಡು. ಜನವರಿ 19 ಆದಿತ್ಯವಾರದಂದು ನಡೆಯುವ ಈ ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆಗೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಸಂತ ಪೌಲರು ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಹರಸಲಿ, ನಿಮಗಾಗಿ ನಾವು ಸದಾ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇವೆ ಎಂಬ ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನು ನೀಡುತ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು.